ही आपण दृश्य बघतोय सीएसएमटी स्टेशन परिसरातली दृश्य आहेत। पोलीस समजावून सांगतायत। पुन्हा एकदा जाऊयात, आपले प्रतिनिधी श्रीकांत घुले आपल्या सोबत आहेत। श्रीकांत, काय नेमकी तुझ्याभोवती परिस्थिती दिसते? मोठ्या प्रमाणात रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवान या ठिकाणी दिसतात। काय नेमकी आंदोलकांची भूमिका आहे? काय सगळं वातावरण आहे? अनुपमा, पुढचा जो काही अर्धा तास असेल तो अत्यंत क्रुशियल आणि महत्त्वाचा आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देतोय। रॅपिड ॲक्शन फोर्स सध्या या संपूर्ण परिसरामध्ये बीएमसी ऑफिसच्या समोर सीएसएमटीच्या बाहेरचा हा जो सर्कल आहे या मेन चौकामध्ये सध्या दाखल झालेली आहे। अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। म्हणजे पुढच्या एका तासातल्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत, कारण 3 वाजेपर्यंत मुंबई मोकळी करण्याचे स्पष्ट आदेश हायकोर्टाने दिलेले आहेत आणि त्या हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही काम करणार अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली होती। सध्या या महत्त्वाच्या चौकातली ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सची ही संपूर्ण टीम सध्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दुसरीकडे मराठा आंदोलक जे आहेत त्यांना सातत्यानं या ठिकाणी विनंती केली जाते, हा संपूर्ण परिसर मोकळा करावा, आझाद मैदान मोकळं करावं अशा पद्धतीच्या देखील सूचना खरं तर त्यांना केल्या जात आहेत। पोलिसांकडनं सातत्यानं या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय अनाउन्समेंट केली जाते आणि सातत्यानं मराठा आंदोलकांना या संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे जे आहेत ती विनंती केली जाते। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। रॅपिड ॲक्शन फोर्स सध्या या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई मोकळी करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत आणि त्यानुसार आता राज्य सरकार कामाला लागलेलं आहे असंच म्हणावं लागेल, कारण मोठ्या संख्येने अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। यापूर्वी आपण बघितलं होतं राज्य राखीव पोलीस दल असेल, केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, त्या ठिकाणी अतिरिक्त कुमक मागवली होती। मात्र आता रॅपिड ॲक्शन फोर्स या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि पुढच्या काही मिनिटं हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण काहीही करून मुंबई मोकळी करायची आहे अशा पद्धतीनं मुंबईकरांना मुंबईला वेठीस धरता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका कोर्टानं मांडलेली आहे। त्यामुळं आता तातडीनं पावलं उचलली जातात आणि पुढचा जो 1 तास आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। श्रीकांत, लाईन ऑफ ऍक्शन काय दिसते रॅपिड ॲक्शन फोर्सची? कारण जर आंदोलनकर्ते हटायला तयार नसतील तर काय नेमकी लाईन ऑफ ॲक्शन असणार आहे? अनुपमा, सातत्याने जे आहे विनंती केली जाते रॅपिड ॲक्शन फोर्सची देखील आता आम्ही थोड्या वेळापूर्वी चर्चा केली। शांततेच्या मार्गाने या संपूर्ण आंदोलकांना जाण्यासाठी आम्ही सांगू, कुठल्याच पद्धतीचं आक्रमक आंदोलन आम्हाला नकोय, कुठलीच आक्रमक भूमिका घ्यायची नाही आहे। ही राज्य सरकारची किंवा या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्सची भूमिका आहे आणि त्यामुळं या ठिकाणी तैनात केलेली रॅपिड ॲक्शन फोर्सचे हे संपूर्ण टीम आपण पाहतोय। मात्र सातत्यानं जर आवाहन करून सुद्धा आंदोलक हटले नाहीत, त्यांनी जागा सोडली नाही, तर पुढची काय भूमिका असणार आहे, राज्य सरकारची काय भूमिका असणार आहे हे तर अर्थातच आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र सध्याची ही जी दृश्य आपण पाहतोय, सातत्यानं रॅपिड ॲक्शन फोर्स असेल, स्थानिक प्रशासन असेल, ते सातत्यानं आंदोलकांना हा परिसर रिकामा करण्याचे आदेश देत आहेत, विनंती करतायत। अगदी श्रीकांत, रॅपिड ॲक्शन फोर्स दाखल झाले। मला थोडासा सीएसएमटी स्टेशन परिसर दाखवशील, सगळ्या प्रेक्षकांना दाखवशील कशा पद्धतीने आता परिस्थिती आहे? आंदोलकांना समजावून सांगितलंय, काही आंदोलक बाजूला सुद्धा झालेले आहेत, काय परिस्थिती आहे? थोडासा परिसर दाखवाल? संदीप, सीएसएमटी समोर आणि बीएमसी ऑफिसच्या समोरचा हा संपूर्ण सर्कल आपण पाहतोय। आता रॅपिड ॲक्शन फोर्स आल्यानंतर जी वाहनं आहेत ती मी माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करतोय, या संपूर्ण मार्गावरून हळूहळू इथं जी वाहनं लागलेली होती हा पूर्ण रस्ता आता हळूहळू जवळपास रिकामा होतोय। म्हणजे जी मराठा आंदोलक आझाद मैदानावरनं येत आहेत त्यांचीच गर्दी फक्त आपल्याला या रस्त्यावर दिसते। मात्र इथं जी वाहनं लागलेली होती, ट्रक असतील, टेम्पो असतील, त्याच्यामध्ये त्यांचे खाण्याचे पदार्थ होते, अनेक खरं तर आंदोलक त्या ठिकाणी राहत होते, त्या ट्रकमध्ये झोपत होते, ती सगळी वाहनं, मोठी वाहनं, विशेषतः जड वाहनं या परिसरातनं आता हळूहळू रिकामी होताना आपल्याला दिसतात। मात्र आंदोलक अजूनही या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे हा सीएसएमटीचा परिसर देखील आपण पाहतोय। सीएसएमटी परिसरामधनं सातत्यानं पोलिसांना विनंती केल्यानंतर हा परिसर आता बहुतांश आपल्याला रिकामा झालेला दिसतोय। मराठा आंदोलक या संपूर्ण परिसरातून आपल्याला इथून निघून गेलेले दिसतात आणि हळूहळू ज्या पद्धतीनं पाहतोय आपण, हळूहळू करून एक एक वाहनं अशा पद्धतीनं आता या संपूर्ण परिसरातून निघताना दिसतात। अगदी म्हणजे श्रीकांत, कुठेतरी मराठा आंदोलक जे आहेत ते प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सहकार्य करताना पाहायला मिळतंय। पोलिसांनी विनंती केल्यानंतर सगळे मराठा आंदोलक या रस्त्यावरून बाजूला झालेले चित्र पाहायला मिळते आपल्याला। म्हणावं लागेल संदीप, कारण सातत्यानं आणि जरांगे पाटलांनी देखील तशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला सरकारला देखील मदत करायची आहे। सरकारनं जो आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद द्यायचा आहे, कुठलंच हिंसक किंवा आक्रमक आंदोलन आपल्याला नकोय। मला सांगा, सरकारनं 3 वाजेपर्यंत हे संपूर्ण परिसर मोकळा करण्याचे आदेश दिलेले आहेत, कोर्टानं आदेश दिलेले आहेत। आता मराठा बांधव ऐकणार आहेत का? काय सध्याची परिस्थिती? नाही, आता मराठा बांधव तर ऐकणार नाहीत। आता मी पण एनटीडी समाजाचा आहे, पण मला पण वाटतं मनापासून की मराठा समाजाला आरक्षणाची खरोखर गरज आहे। आणि जे म्हणतात ना
की मराठा समाजा आरक्षणाची भीक मागतोय. मला एवढंच त्यांना सांगणं आहे की मराठा समाजाने जेव्हा भीक सोडली तेव्हा ती तुम्हाला भेटली. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्ही मूळ मुद्दा हा आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? 3 वाजेपर्यंत संपूर्ण मुंबई मोकळी करण्याचं सांगितलं. जे दादांनी आदेश दिलेत आणि मराठा समाज हा लोकशाहीला मानणारा आहे, संविधानाला मानणारा आहे आणि शांततापूर्वक आजपर्यंत आम्ही 58 मोर्चे काढले, मूक मोर्चे. साधे आम्ही एका मुंगेला सुद्धा त्रास होऊ दिला नाही. एवढ्या प्रमाणात मूक मोर्चे होऊन सुद्धा दादांनी 14ची जगातील सगळ्यात मोठी सभा त्या ठिकाणी आंतरवलीला घेतली. साध्या एका म्हणजे मुक्या प्राण्याला सुद्धा कधी त्रास होऊ दिला नाही. आणि आज मुंबईत हे जे काही झालेलं आहे, कोर्टाने जो निर्णय दिला आहे तर त्याच्यावर आम्ही पूर्ण ऐकायला तयार आहोत. म्हणजे कोर्टाच्या नियमाचं एकही इंच त्या ठिकाणी उल्लंघन होणार नाही. त्यामुळं त्याच्यात काही शंका नाही. पण आंदोलन मात्र सुरू राहणार आहे. दादा मात्र आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाहीत, ही मात्र प्रामाणिक आम्ही मराठा समाजाची इच्छा आहे. संदीप, मला वाटतं ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. मात्र आपण ज्या पद्धतीनं जरांगे पाटील सातत्यानं आवाहन करतायत तशा पद्धतीनंच आम्हाला देखील सहकार्य करायचंय. कोर्टाची जी भूमिका असेल, कोर्टाचे जे निर्देश असतील, सरकारची जी भूमिका असेल ती आम्हाला मान्य आहे आणि त्याचं सगळं तंतोतंत पालन केलं जाईल. मात्र मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला मराठा आंदोलकांकडनं देखील पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे ही जी पुन्हा एकदा मी आपल्याला काही दृश्य दाखवतोय, हा संपूर्ण रस्ता, या पूर्ण रस्त्यावर सकाळपासून वाहनं होती, ती वाहनं आता या ठिकाणाहून काढण्यात आलेली आहेत. त्यामुळं जो आवाहन केलं जातोय, जी मागणी केली जाते त्याला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मात्र आरक्षणाच्या मागणीवर मराठा आंदोलक असतील, मनोज जरांगे असतील, ते मात्र अद्यापही ठाम आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये 3 वाजेपर्यंतची वेळ कोर्टाने दिलेली आहे. त्यामुळे पुढच्या तासाभरामध्ये नेमकं काय चित्र होते हे पाहावं लागेल. संदीप. अगदी श्रीकांत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोर्टानं सुद्धा काही वेळापूर्वी म्हटलं की 5,000ची खरं तर क्षमता असताना सुद्धा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये इथे आंदोलक आणले आणि त्यामुळे श्रीकांत काही सेकंदासाठी थांबवते. पोलिसांची प्रतिक्रिया येते. पथकाची सुद्धा खरं तर या ठिकाणी तैनाती करण्यात येणार आहे. आता वाहतूक नियंत्रण करण्यात आलेला आहे. पोलिसांचा देखील आक्रमक पवित्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ज्या गाड्या अजूनही पोलिसांच्या आवाहनानंतर सुद्धा पोलिसांकडनं सातत्यानं अर्धा एक तासापासून या ठिकाणी आवाहन केलं जात असलं तरी सुद्धा ज्या गाड्यांची अजूनही स्थिती बदललेली नाही किंवा ज्या गाड्या अद्यापही या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या सगळ्या गाड्या काढण्यासाठी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे असतील किंवा त्यांचं सगळं पथक असेल हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर या सगळ्या गाड्या आता ते स्वतः जातीने या ठिकाणी हजर आहेत आणि तेच या गाड्या काढण्यासाठी प्रयत्न करतात. कोर्टानं खरं तर जे आदेश दिले होते, कोर्टाच्या आदेशाची तंतोतंत आणि अतिशय तातडीनं अंमलबजावणी सध्या पोलिसांकडनं करण्यात येते. ज्या पद्धतीनं पोलीस अधिकारी असतील किंवा सर्व मंडळी असतील हे या गाड्या काढण्यासाठी. आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत आणि या संपूर्ण इकडचा जो सगळा परिसर आहे त्यावर लक्ष ठेवून आहेत. आणि या ठिकाणी कोर्टानं पूर्णपणे निर्देश दिलेले आहेत की 3 वाजेला जेव्हा कोर्ट या ठिकाणी बसेल तेव्हा सगळे रस्ते हे रिकामे झालेले पाहिजे. जेव्हा कोर्ट बसण्यासाठी येणार आहे त्यावेळी सगळे रस्ते रिकामे असले पाहिजेत असे आदेश आहेत आणि त्या दृष्टीनं सध्या पोलिसांचं पथक कार्यरत आहे. आदेशांचं पालन होतं आहे की नाही हे पाहिलं जातं आहे आणि जे अजूनही वाहनं त्याच ठिकाणी लावून आहेत त्यांना आता फाईनही केला जातोय, दंडही त्यांना मारला जातोय. त्या दृष्टीनं पोलिसांचं सगळं पथक कार्यरत असलेलं पाहायला मिळतंय. एक कार आता आपल्या दृश्यांमध्ये दिसतेय. ही कार सुद्धा अवैधरित्या या ठिकाणी थांबलेली होती. पोलिसांनी या कार चालकाला तिथून आता हटवलेलं आहे. काय प्रतिक्रिया पोलिसांची या बाबतीमध्ये आपण तेही बघण्याचा प्रयत्न करूया. आपण बघतोय अनुपमा, रस्ते मोकळे झाल्याचं आपल्याला दिसतोय कारण काही वाहनं आपल्याला अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बऱ्याच वेळेला मोठी वाहनं काढायला रस्ता सुद्धा मोठा पाहिजे कारण बऱ्याच आंदोलक रस्त्यावर होते, बऱ्याच गाड्या रस्त्यावर होत्या, त्यामुळे मोठी वाहनं बाहेर काढायला सुद्धा काही अडचणी आहेत आणि त्या सुद्धा आता पोलीस समजून घेत आहेत. मात्र दुसरीकडे फाईन मारायला ज्या गाड्या तिथे आहेत त्या ठिकाणी फाईन मारायला सुद्धा आता पोलीस प्रशासनानं सुरू केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात, श्रीकांत घुले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. श्रीकांत, एकदम एक अपडेट सध्या तो परिसर पाहायला मिळतोय. पोलिसांकडून फाईन मारायला सुरुवात केली आहे, दंड मारायला सुरुवात केलेला आहे. ते ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी दिसत आहेत हातामध्ये मशीन घेऊन. काही आंदोलक गाड्या बाजूला करताना पाहायला मिळत आहेत. काय सांगशील या सगळ्याबद्दल?
संदीप, आपण पाहतोय माझ्या मागे आता हळूहळू करून अशाच पद्धतीनं या संपूर्ण परिसरातली जी वाहनं आहेत ती आपल्याला या परिसरातून निघताना पाहायला मिळत आहेत। हे अगदी खरं आहे की आता कोर्टाच्या जे निर्देश आहेत त्या कोर्टाच्या निर्देशानंतर संपूर्ण सरकार असेल, प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल ती अत्यंत वेगानं कामाला लागलेली आहे आणि मराठा आंदोलकांकडून देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला जातो। आणि ज्या पद्धतीनं इथं मराठा आंदोलकांच्या भरून गाड्या आलेल्या होत्या, मोठी वाहनं आलेली होती, ती संपूर्ण या परिसरातून आपल्याला निघताना पाहायला मिळतात। त्यामुळं जे आवाहन खरं तर सरकारनं केलं होतं सहकार्य करा, तेच आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं आणि त्या आवाहनाला मराठा आंदोलक आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देताना पाहायला मिळतात। रॅपिड ॲक्शन फोर्स या ठिकाणी तैनात झाल्यानंतर आपण पाहतोय की या परिसरातल्या गाड्या या पद्धतीनं एक एक करून आंदोलक भरून निघतायत। त्यामुळं आता फक्त या परिसरामध्ये आपल्याला आंदोलक पाहायला मिळतात, मोठी वाहनं जवळपास या संपूर्ण परिसरातनं रिकामी करण्यात आलेली आहे, कारण जो वाहन काढणार नाही त्याला दंड देखील ठोठावला जातो। त्यामुळं कारवाई देखील एकीकडे होतीये, दुसरीकडे त्याला मराठा आंदोलक देखील आपल्याला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात। त्यांची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला हिंसक आंदोलन नकोय, मात्र आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही हटणार नाहीये। सरकारनं जे आवाहन केलेलं आहे, कोर्टाचे जे निर्देश आहेत, कोर्टाचे जे आदेश आहेत, त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि पालन करावं असं मनोज जरांगे पाटलांनी देखील आवाहन केलेलं आहे आणि त्याचाच पालन करताना आपल्याला या ठिकाणी अगदी श्रीकांत, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा।